बारामतीमध्ये मतमोजणीला प्रत्यक्ष सुरुवात झालेली आहे। बारामतीतली ही मतमोजणी तेव्हा होते अजित पवार यांच्या जाण्यानं दुःखाचं सावट निश्चितपणे आहे। अजूनही लोक त्या दुःखातून सावरलेले नाहीयेत, त्या धक्क्यातून सावरलेले नाहीयेत। बारामतीमध्ये एक प्रयोग केला होता, दोन राष्ट्रवादीने एकत्र येण्याच्या संदर्भातला, त्या प्रयोगाचं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असतं। जितेंद्र आपल्या सोबत आहे। जितेंद्र, खरं तर या निवडणुकीच्या आधी आता जरी राज्यात विलीनीकरणाची चर्चा सुरू असली तरी खऱ्या अर्थानं दोघांनी एकत्र येऊन बघूया आजमावून स्वतःला, हा एक जो राजकीय निर्णय घेतला होता त्याची ही परीक्षा आहे। अगदी खरं आपण विशाल बघितलं की राष्ट्रवादीचे शरद पवार गट असेल किंवा अजित पवार गट असेल किंवा भाजपचा एक गट होता आणि बारामतीमध्ये बघितलं तर 6 जिल्हा परिषद गटांकरिता तर 12 पंचायत समिती गणाकरता ही निवडणूक होती। जिल्हा परिषदेचं घ्यायचं तर 31 उमेदवारांनी जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेत, तर ग्रामपंचायत आपल्या पंचायत समिती गणाकरिता 43 उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली आहेत। आता थोड्याच वेळापूर्वी टपाली मतदानाला सुरुवात झालेली आहे। 2 टेबलवर ही मतमोजणी होते आणि आपण बघतोय की बारामतीमध्ये ज्या पद्धतीने शिवसेना असेल भाजप गट असेल यांच्यामध्ये लढाई व्हायची, परंतु यावेळेस अजित पवार यांनी बेरजेचे राजकारण करून भाजपच्या 2 उमेदवारांना त्या ठिकाणी संधी दिलेली, तर पंचायत समितीच्या गणामध्ये 2 उमेदवारांना अजित पवार गटाने संधी दिलेली आहे। तर संपूर्ण जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल यामध्ये संपूर्ण अजित पवारांचेच उमेदवार त्या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि एकंदरीत आता आपण बघतोय की टपाली मतदानाला सुरुवात झालेली आहे। आणि असं जरी असलं तरी आत्तापर्यंत आपण बघितलं की पुणे जिल्हा हा अजितदादांचा बालेकिल्ला म्हणून समजला जातो। गेल्या वर्षीचंच उदाहरण गेल्या पंचवार्षिकचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघितलं की सर्वच्या सर्व जागा ह्या अजित पवार गटाच्या आल्या होत्या आणि यंदा देखील आपण बघितलं की अजितदादांच्या अकाली निधनानंतर जो एक मेसेज दिला गेला होता की कुठल्याही प्रकारची प्रचारसभा या ठिकाणी घेतली नाही, कुठलीही रॅली काढली गेली नाही, फक्त उमेदवारांनी घरोघरी जाऊन त्या ठिकाणी प्रचारपत्रक देऊन आपला प्रचार केलेला आहे। आणि असं जरी असलं तरी परंतु मतदानावर याचा परिणाम पडला गेला। ज्या ठिकाणी 71 ते 72% मतदान व्हायचं त्या ठिकाणी अवघ्या 54% मतदानाची आकडेवारी आपल्याला पाहायला मिळाली। आता 2 टेबलवरही टपाली मतदान मोजलं जातं आणि साधारणतः 15 ते 20 मिनिटांमध्ये एक प्रयोग जो केला होता त्या प्रयोगाला कशी साथ मिळते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। पण सुमित सुद्धा आपल्यासोबत जोडले गेले। सुमित, सध्या महाडमध्ये काय चित्र दिसतंय? जे टपालीचे मतदान आहे त्याची मोजणी सुरू झालेली आहे का, किंवा कशा पद्धतीने आता प्रक्रिया तिकडे बघायला मिळते? टपाली मतमोजणीला आता सुरुवात होते। सगळ्यात आधी मतमोजणी सुरुवात होण्याआधी प्रतिज्ञा देण्यात आली। सगळे कर्मचारी आणि उमेदवारांनाही प्रतिज्ञा देण्यात आली आणि प्रतिज्ञा झाल्यानंतर आता या टपाली मतमोजणीला सुरुवात होते। 10 टेबल एकूण ठेवण्यात आले प्रतिनिधींसाठी। थेट मी तुम्हाला ही दृश्य दाखवतो आणि या 10 टेबलवरती वेगवेगळ्या उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ज्यावेळेला ह्या पेट्या उघडल्या जातील आणि मतमोजणीला सुरुवात होईल। सुरुवातीला टपाली मतमोजणी होईल। टपाली मतमोजणी झाल्यानंतर मग इतर ज्या पेट्या आहेत त्या उघडल्या जातील आणि त्याच्यामध्ये साधारणतः फक्त महाडचं जर सांगायचं झालं तर जिल्हा परिषदेच्या 5 जागा महाडमध्ये आहेत आणि या 5 जागांसाठी 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। पंचायत समितीच्या 10 जागांसाठी 22 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात या महाडमध्ये उतरलेले आहेत। आणि संपूर्ण रायगड जिल्ह्याचा जर विचार केला तर रायगड जिल्ह्यामध्ये आता 59 जागा या जिल्हा परिषदेच्या आहेत आणि त्या व्यतिरिक्त त्यासाठी 173 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। तर ज्या 15 पंचायत समित्या आहेत या रायगड जिल्ह्यातल्या त्या 118 जागा आहेत आणि त्यासाठी 329 असे एकूण 502 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत। आणि तत्पूर्वी आपण ही दृश्य बघतोय, या पेट्या उघडण्याआधी त्यांचे सील व्यवस्थित आहेत की नाहीत या सगळ्याची पाहणी केली जाते। उमेदवारांना दाखवून त्यांच्याकडून तसं लिहून देखील घेतलं जात आहे आणि त्यानंतरच या सगळ्या पेट्या उघडल्या जातील। कारण बऱ्याचदा होतं असं की जर काही सील तुटलेला असेल किंवा तिथे सील निघालेला असेल तर त्यावर उमेदवारांकडून आक्षेप घेतला जातो आणि त्यामुळेच तशी कोणती स्थिती इथे झाली नाही आहे ना हे दाखवण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे किंवा ती तशी पद्धत आहे आणि तीच पद्धत फॉलो केली जाते। एकूण 500पेक्षा अधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत। त्यांचं भवितव्य गेल्या 2 दिवसांपूर्वी या पेट्यांमध्ये कैद झालेलं होतं आणि आज अखेर कोणाचं नशीब
उजळतंय आणि कुणाला पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागणार आहेत हे स्पष्ट होणार आहे पुढच्या 2 ते 3 अगदी. आणि तासामध्ये. सुमित, थोड्याच वेळामध्ये जे टपालीचा जो कल आहे तो सुद्धा समोरील वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. बालाजी निरफळ आमचे प्रतिनिधी हे सुद्धा सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया. बालाजी, सध्या तुम्ही कुठल्या केंद्रावरती आहेत आणि तिकडची काय सध्या आपल्याला प्रक्रिया कशी सुरू दिसते? धाराशिव जिल्ह्यात मी मतमोजणीच्या केंद्रावरती आहो. आम्ही तत्ता पोलिसांनी जे आहे ते मतदान प्रतिनिधी जे असतात ते सोडायला सुरुवात केलेली आहे. आपण बघू शकतो ही मतदान प्रतिनिधी आहेत, हे काउंटिंगसाठी आतमध्ये जात आहेत, त्यांना सोडलं जात आहे. मतमोजणीची प्रक्रिया प्रशासनानं सुरू केली होती, मात्र प्रतिनिधी जे होते ते त्यांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांना थोडासा वेळ लागत होता. त्यांचे आय कार्ड असतील त्यामुळे कुठेतरी गेटवर गोंधळ मिळाल्याचं चित्र पाहायला मिळतं. मात्र आता पोलिसांनी जी आहे ती प्रतिनिधींना सोडायला. आम्ही धाराशिव जिल्ह्यात 55 जिल्हा परिषद आणि 110 पंचायत समितीचे गण आहे. मग जसं विलास सर म्हणले की पंचायत राज समितीचं जे सूत्र स्वीकारलं त्यातल्या 2 महत्त्वपूर्ण निवडणुका ग्रामीण भागातल्या होत्या. त्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद ही ग्रामीण भागाचं मंत्रालय म्हणून बघितलं जातं आणि या मंत्रालयासाठी 55 जागेसाठी अनेक नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या होत्या. खासदार ओमराजे निंबाळकर असतील, आमदार कैलाश पाटील असतील किंवा आमदार प्रवीण स्वामी असतील किंवा शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत असतील, यांच्यासह अनेकांच्या प्रतिष्ठा ज्या आहेत त्या पणाला लागल्या होत्या. भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील असतील, भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी देखील तेरमधून ज्या आहेत त्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांनी मी अध्यक्ष असा प्रचार या निवडणुकीत केलेला आहे. ओपन महिलासाठी अध्यक्षपदाचं गणित जे आहे ते सीट जे आहे ते सुटलेलं आहे. त्यामुळं अध्यक्षपदाची चुरस जी आहे ते सत्ताधारी पक्षात पाहायला मिळालेली आहे. मूळतः शिवसेना भाजप युती झालेली आहे, त्यामुळं बोमपरांडा वाशी असेल, इथं कुरघोडीचे प्रकार दिसले तर उमरगाव लोहारात काही ठिकाणी भाजप शिवसेनेची युती झाली. मात्र आता नेमका कल कुणाला मिळतोय? नगरपालिकेत महाविकास आघाडीला मोठा झटका बसला होता. महायुतीनं भाजपनं विशेषतः मोठं यश नगरपालिकेत मिळालं होतं. त्यामुळे ओमराजे आणि कैलाश पाटील यांच्यावरती राजकीय टीका टिप्पणी झाली होती. आता या निवडणुकीत नेमकी सत्ता समीकरणं कुणाच्या बाजूने झुकतात, कुणाला जनता कौल देते हे देखील पाहणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं सगळा प्रचाराचा धुराळा उडाला होता तसं पाहिलं गेलं तर अजित पवारांच्या निधनानंतर जी आहे ती प्रचार काहीसा थोडी संत गतीनं झाला. मात्र 9 वर्षानंतर निवडणूक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जातं आणि तशातच आता निवडणुका पार पडल्यात आणि अगदी मतमोजणी पोस्टल मतमोजणीला सुरुवात झालेली आहे. इतर मोजणी सुद्धा सुरू आणि 4 वाजेपर्यंत आम्ही जे आहे ते धाराशिव जिल्हा परिषदेचं चित्र ते सगळं स्पष्ट होईल. आम्ही नक्की ज्या निवडणुकांमध्ये नेत्यांची इतकी मोठी प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्या निवडणुकीत कोण बाजी मारतं, गुलाल कोण उधळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत. ज्ञानेश्वर, मतमोजणीला सुरुवात झाली असं कळतंय, काही कल आपल्या हाती आलेत का? गावगाड्याची ही निवडणूक आणि मिनी मंत्रालयाची ही लढत म्हणून ओळखली जाते ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या मतमोजणीला प्रत्यक्ष आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळते. टपाली मतदानाचा हा मी डेस्क दाखवतो. या ठिकाणी टपाली मतदान आहे ते पोहोचलेलं आहे आणि काही वेळातच त्याचे आता मोजणी आहे ती सुरू होणार आहे. EVM मशीन सुद्धा आता या मतमोजणी केंद्रावरती पोहोचलेले आहेत आणि प्रत्यक्ष आता मतदानाचा कल हाती यायला सुद्धा सुरुवात झालेली आहे. कोल्हापूरमध्ये पाहायला गेलं तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून आहे ते कोल्हापूर ओळखलं जातं आणि गगनबावडा या तालुक्यामध्ये पहिला सुरुवातीचा कल आलाय. त्या कलानुसार पाहायला गेलं तर या ठिकाणी काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळते. या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर सगळ्याच नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याचं चित्र आहे ते सगळीकडेच आपल्याला दिसून आलं होतं. प्रामुख्याने या सुद्धा निवडणुकीमध्ये आहे ते घराणेशाही आपल्याला दिसून आली होती. आवाडेंची 4थी पिढी या निवडणुकीच्या मैदानात आवाडे या उतरल्या होत्या. त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या वहिनी रोहिणी आंबेडकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे घराणेशाहीला जनता स्वीकारते का हे सुद्धा या निवडणुकीच्या निकालामधून आहे स्पष्ट होणार आहे आणि निकालाचे कल आता यायला सुरुवात झालेली आहे. टपाली मतदान आहे सुरुवात झाले, EVM चे कल सुद्धा यायला सुरुवात झाले. यामध्ये पहिला पाहिलं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं आघाडी घेतल्याचे निकालाचे असेच काहीशे आहे ते आपल्याला हाती येतील आणि तसे कल आपण स्पष्ट करणार आहोत. मात्र एकूणच पाहायला गेलं तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस बालेकिल्ला राष्ट्रवादीचा हा कोल्हापूर पहिल्यापासूनच राहिलेला आहे. त्यानुसार पहिला जो कल येतोय त्यानुसार काँग्रेस सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते. मात्र बदलत्या राजकारणानुसार समीकरणं सुद्धा राजकीय अनेक बदललेले आहेत आणि निकाल हा फिरतो का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. कारण महानगरपालिकेमध्ये महायुतीनं बाजी मारलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला हा निकाल समोर असताना सुद्धा महाविकास आघाडीनं कडवी झुंज या निवडणुकीमध्ये दिलेले आहे. मात्र आता कल जो स्पष्ट होतो त्यानुसार काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतं. ज्ञानेश्वर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतोय कारण आता आपल्याकडे वेगानं कल यायला सुरुवात झालेली आहे. कोल्हापुरात पंचायत समिती 6 जागांवर काँग्रेसची आघाडी आहे. तर राज्यातले जेव्हा कल हाती यायला सुरुवात झाली तेव्हा गुड न्यूज काँग्रेससाठी.
ग्रामीण भागातून कोल्हापूरमधून येते. परभणीत दुसरा कल शिवसेना उबाठाच्या बाजूनं. कोल्हापूरमध्ये काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. ट्रॅक्टर ही बातमी घेऊन आलेला आहे. काँग्रेस कोल्हापूरमध्ये आघाडीवरती आहे. कोल्हापूरमध्ये पंचायत समिती 6 जागांवरती काँग्रेसची आघाडी आपल्याला बघायला मिळते. तर परभणीमध्ये दुसरा कल हा शिवसेना उभाटाच्या बाजूने आपल्याला बघायला मिळतोय. परभणीतून महत्त्वाची बातमी. तर कोल्हापुरात काँग्रेस 3 जागांवरती आघाडीवर असल्याचं बघायला मिळतंय. सतेज पाटील यांची तिथं प्रतिष्ठापना लागलेली आहे आणि हा जो ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर इथलाच नाहीये, तर गावोगाव सुद्धा आता या ट्रॅक्टरवर आलेले मतं जे आहेत त्याचा गुलाल उधळला जाणार आहे. पोस्टल जी मतं आहेत ती मोजली जात आहेत. मावळ तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवरती आहे आणि आपण बघतोय की या कोल्हापूरमध्ये काँग्रेसनं सध्या आघाडी घेतल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय. वेगाने आता जे कल आहेत ते आपल्याला हाती येत आहेत. तासगावमध्ये राष्ट्रवादी आघाडीवर असल्याची माहिती सध्या समोर येते. आपलं ट्रॅक्टर ही ब्रेकिंग घेऊन आलेला आहे. तर कोल्हापूरमध्ये काँग्रेस आघाडीवर असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आर पाटलांचा मतदारसंघ राहिलेला हा तासगाव, आता त्यांचे चिरंजीव तिथं आमदार आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणावर आपली पकड मजबूत असावी यासाठी सगळ्यांनी कंबर कसलेली आपल्याला दिसलेली होती आणि आता मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहेत. राष्ट्रवादीचे आमदार तिथं आहेत आणि त्यांनी निश्चितपणे तिथं आपली ताकद पणाला लावली. दरम्यान परभणीमध्ये शिवसेना एका जागेवर आघाडीवर असल्याचं आता माहिती समोर येते. तर पोस्टल मतमोजणीमध्ये भाजपाची एकंदरीत आघाडी आपल्याला बघायला मिळते. तर कुडाळ मालवणमध्ये शिवसेना ही आघाडीवरती पोहोचलेली आहे. कुडाळमध्ये सावंतवाडी वेंगुर्ल्यात भाजप आघाडीवरती आहे. परभणीमध्ये शिवसेना एका जागेवरती आघाडीवरती आहे. आता राज्यातल्या या 12 जिल्हा परिषदांच्या निकालाचा हा कौल जो आहे तो यायला सुरुवात झाली आहे. कुडाळ मालवणमध्ये शिवसेना आघाडीवरती आहे. त्यामुळे आता आघाडी पिछाडी सुरू झाली आहे. प्रत्यक्ष मतमोजणीला सुद्धा पुढच्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल, कारण आता हे पोस्टल मतं आहेत. पुढच्या पहिल्या काही मिनिटांमध्ये पोस्टल मतं ईव्हीएम जेव्हा उघडेल त्यानंतर ही आघाडी पिछाडीचे जे गणित आहे, ती रंजकता आहे, ती पुढच्या काही तास आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि ग्रामीण भागाची नाडी आपल्या हातात असावी यासाठी ज्या पद्धतीनं ज्या अटीतटीच्या लढती लढल्या गेलेल्या आहेत आणि पैशांचा जो पाऊस पडला या निवडणुकीमध्ये, अभूतपूर्व अशा प्रकारची परिस्थिती ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळाली. पैशांचा महापूर आला. कधी नव्हे ते इतक्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकांमध्येही अशा प्रकारच्या ह्या पैशांचा महापूर कधीच पाहिला नव्हता जे चित्र होतं. पण सावंतवाडी वेंगुर्ल्यात भाजप आघाडीवर.